हरिओम. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले, खांदे कोपर शिथिल. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणाऱ्या श्वासाकडे लक्ष. इनर अवेअरनेस, आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. आपलं संपूर्ण मन, लक्ष हे या क्रियेकडे केंद्रित करून घेऊया आणि जाणीवपूर्वक कृती. अवकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. आपल्या बंद डोळ्यांसमोर अ, ओम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम पाहण्याचा प्रयत्न करूया. आणि ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. यथाशक्ती एक सहज श्वास भरून घेऊया. जाणीवपूर्वक उच्चार. ओ. सहज श्वास भरून घेऊया. ओ. सहज श्वास भरून घेऊया. ओ. दोन्ही हात जोडून प्रार्थना. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात. श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये स्टँडिंग मध्ये येऊया आणि दंड स्थितीमध्ये विश्रांती.
थंड स्थितीमध्ये विश्रांती घेतल्यानंतर दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. उजवा जो पाय आहे तो समोर घ्यायचा आहे, गुडघ्यातनं सरळ उजवा. आणि आता तो रोटेशन करायचा आहे क्लॉकवाईज. 1, अगदी सावकाश. 2, बरोबर. 3, 4, बरोबर. आणि 5. हा, पुन्हा पाय सरळ आणि विरुद्ध बाजूने. 1, रांगेतून गोलाकार. 2, सावकाश. 3, 4, बरोबर. आणि 5, सावकाश. पाय खाली. बरं, आता इथे समजा आपला तोल जातोय ना असं वाटतंय, तर भिंतीचा आधार घ्या. भिंतीचा एक हात भिंतीला टेकवा आणि मग दुसरी खुर्ची घ्या. ठीक आहे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, नजर समोर, पाठीचा कणा सरळ. आता डावा पाय समोर घ्यायचा, गुडघ्यातनं सरळ असेल आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2, बरोबर. 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज दिशा बदल. 1, अगदी सावकाश. 2, 3, 4, 5. ठीक आहे. सावकाश. डावा पाय खाली. पुन्हा उजवा पाय आपल्याला जास्तीत जास्त पुढे आणि मागे घ्यायचा. हात कमरेवर जर तोल जात असेल तर एका हाताने भिंतीचा आधार घ्या. उजवा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मागे. 1, पुढे मागे. 2, पुढे पुढे मागे. पुढे मागे. बरोबर. पुढे मागे. पुन्हा सावकाश. पाय मध्यभागी. आता जास्तीत जास्त उजवा पाय उजवीकडे आणि मध्यभागी. बघा या प्रकारे. 1, सावकाश. 2, बरोबर. आणि 3, बरोबर. आता डावा पाय. डावा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मागे. बरोबर. पुढे मागे. पुढे मागे. बरोबर. पुढे मागे. हा, थांबायचं. आता डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे आणि मध्यभागी. अगदी सावकाश करा, क्रॅम्प येण्याची शक्यता असते. डावीकडे, मध्यभागी. बरोबर. डावीकडे, मध्यभागी. डावीकडे, मध्यभागी. बरोबर. हात आहेत ना असे कमरेवर ठेवायचे, म्हणजे ते म्हणजे सपोर्ट राहतो व्यवस्थित. आता डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे. पाऊल जमिनीकडे लूज सोडा. आणि पुन्हा एकदा रोटेशन क्लॉकवाईज. 1, अगदी सावकाश. 2, 3, अँटी क्लॉक सावकाश. 1, विरुद्ध बाजूने. 2, 3, बरोबर. पाय सावकाश खाली. डाव्या बाजूने. डावा पाय वर उचलूया, रोटेशन. 1, 2, 3. हा, अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, बरोबर. सावकाश कृती थांबवा. हात खाली घ्या आणि थोडा वेळ विश्रांती. कमरेपासून ते खालपर्यंत जो काही बदल जाणवतोय त्याकडे लक्ष. हळूहळू एक एक स्टेप आपण वर येणार आहोत. आता आपण करूया हिप रोटेशन. पुन्हा दोन्ही पावलांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात कमरेवर. आता फक्त आपण कमरेतनं गोलाकार फिरणार आहोत. ठीक आहे. सुरुवात करूया. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. जेवढं पुढे, उजवीकडे, डावीकडे जेवढं तुम्हाला कंबर नेता येईल तेवढी नेण्याचा प्रयत्न करा. 2, बरोबर. 3. हा, बरं. आता मान आपल्याला हलवायची नाहीये. बरं, मान हलवायची नाही, फक्त हात कमरेवर. आणि तुमच्या कमरेचं रोटेशन करताना तुमची जेवढी सहज हालचाल होईल त्याकडे लक्ष. सर तुम्ही हात मला असं वाटतं मागे ठेवूया. कमरेवर ठेवा. कमरेवर. मागे नाही अशी ठेवायची, कमरेवर ठेवायची. बघा अशी. हा हा, ओके. थोडेसे खाली. हा, बरोबर. जिथे आपलं हाड आहे ना कमरेचं तिथे हात ठेवायचे, म्हणजे ते रोटेशन बरोबर जाणवतं. हा. आणि आता अँटी क्लॉकवाईज. डावीकडे, पुढे, उजवीकडे, मागे. हा, बरोबर. अगदी सावकाश करा. सावकाश कृती. आपले हिप जॉईंट्स, पुन्हा आपला खुबा जो आहे
कमरेच्या इकडचा तो मोकळा होतो, तिथले हाडं जी आहे, तिथले जॉईंट्स आहेत ते मोकळे होतात. बरोबर, अगदी सावकाश. हा, छान. मध्यभागी येऊन थांबायचं, मध्यभागी येऊन थांबा आणि करूया नी रोटेशन. पुन्हा दोन्ही पावलं जोडून घ्या, दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर ठेवा आणि रोटेशन करूया क्लॉक वर. 1 2 3 4 5. अँटी क्लॉक. तोल जातोय असं वाटत असेल तर थोडस पावलामध्ये अंतर. 1 2 3. बघा, आपले नी जॉईंट्स आहेत तिथे तुम्हाला कदाचित थोडासा आवाज येऊ शकतो. सावकाश थांबा, मध्यभागी येऊन कमरेतनं सरळ व्हा आणि थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडून द्यायची आहे. रिलॅक्स. करूया हँड रोटेशन. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत, हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आहेत. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत घेत हात वर आणि श्वास सोडत खाली. 1 अगदी सावकाश कृती. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 पुन्हा हात समोर घ्या आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. अगदी सावकाश 3 वेळेला कृती. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की मग थांबा. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड आपल्या मानेच्या मागे घेऊया. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्यायची आणि आता श्वास घेत घेत लांब करायचं. जास्तीत जास्त स्ट्रेच. श्वास सोडत, श्वास घेतला, श्वास सोडत जाऊ, श्वास घेतला, श्वास सोडत जाऊ. लास्ट राऊंड. श्वास घेतला, श्वास सोडत जाऊ. सावकाश. दोन्ही हात आता समोर करायचे आहेत. हाताची बोट आपल्या खांद्यावर, दोन्ही कोपरं पुन्हा जॉईंट आणि शोल्डर रोटेशन. 1 अगदी सावकाश. पुन्हा एकदा. 2 आणि 3. विरुद्ध बाजूला पुन्हा कोपरं जॉईंट. 1 2 आणि 3. 3 वेळा झालं की थांबायचं. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि विश्राम. मान मागे सैल सुरू करूया. करूया नेक रोटेशन आणि त्यासाठी पुन्हा एकदा स्थिती. दोन्ही हात कमरेवरती आणि रोटेशन क्लॉकवाईज. हनुवटी गळ्याकडे घेऊन जाऊया. वर्टिगो मायग्रेनचा त्रास असेल तर फक्त मान उजवीकडे आणि डावीकडे अशा प्रकारे फिरवून घ्या. बाकीच्यांनी हनुवटी गळ्याकडे आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 अगदी सावकाश. उजवीकडून डावीकडे. उजवा कान उजव्या खांद्याकडे, पाठीमागे. डावा कान डाव्या खांद्याजवळ आणि हनुवटी पुढे. असं क्लॉकवाईज 3 वेळा करून घेऊया. सावकाश, जाणीवपूर्वक हालचाल. अँटी क्लॉकवाईज 3 वेळा. बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश सर. पुन्हा हात खाली. पुन्हा दोन्ही पाय जळून नजर समोर. करूया ताडासन स्ट्रेचिंग. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होते. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवा. तळवे सिलिंगच्या दिशेला न्या आणि मग टाचा वर आणि जास्तीत जास्त स्ट्रेच 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 स्ट्रेच. छान. सावकाश टाचा खाली घ्या आणि दोन्ही हाताचे तळवे आपल्या डोक्यावर ठेवा, आपल्या टाळूच्या इथे. आपण आता करणार आहोत ताडासन श्वसन. ठीक आहे.
आता श्वास घेत टाचा वर उचलायचा, हात वरती सिलिंग कडे ताणायचे आणि श्वास सोडत टाचा खाली जमिनीवर आपटायच्या आणि आपले हात असे टाळूवर येत. ठीक आहे, सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, टाचा जमिनीवर आपटायचे. हा, इनहेल अप, एक्झेल डाऊन, इनहेल अप, एक्झेल डाऊन. बरोबर. इनहेल अप, एक्झेल डाऊन, इनहेल अप, एक्झेल डाऊन. सावकाश थांबायचंय. पुन्हा दोन्ही हात सरळ घ्यायचे वरती, हातांची बोटं सोडून द्या, दोन्ही हात एकमेकांना समांतर घ्या आणि मग सावकाश खाली घ्या आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या, रिलॅक्स व्हा. आज आपण बघणार आहोत चंद्र नमस्कार. थोडेसे ऍडव्हान्स कृती आहे, अगदी सावकाश तुम्हाला समजण्यासाठी हे आपण करणार आहोत. तर एक मी तुम्हाला दाखवते कसं करतात ते आणि मग आपण एकत्रित करू. सेम आहे सूर्यनमस्कारासारख्या स्टेप, फक्त जी चौथी स्टेप आहे ती फक्त इथे आपल्याला वेगळी करायची. आपण जे वीरासन पाहिलं होतं गेल्या आठवड्यामध्ये किंवा आताच 1-2 दिवसापूर्वी, तर ती स्टेप याच्यामध्ये इन्क्लूड आहे. तर बघूया कसे करतात. तर इथे मॅट पुढे उभं राहायचं. पहिली स्टेप आपली सेम नमस्कार आसन, हस्त उत्तानासन 2, हस्त पादासन 3, अश्वसंचलनासन उजवा पाय मागे. तर इथे जे आपण अश्वसंचलनासन करतो ना, तर इथे आपल्याला उजवं पाऊल जे आहे हे उजव्या बाजूला घेऊन आपल्याला इथे वीरासन करायचं. म्हणजे 4 वीरासन, 5 चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन आणि पुन्हा 9 वीरासन, 10 हस्तपादासन, 11 हस्तोत्तानासन आणि 12 नमस्कार. ठीक आहे, इथे फक्त चौथी जी स्टेप आहे ती थोडीशी वेगळी आहे. सुरुवात करूया. यथाशक्ती जर जास्त दम लागला वाटला असेल किंवा अनइझी वाटलं तर सोडून द्या, नाही केलं तरी चालेल. सुरुवात करूया. मॅटच्या पुढे येऊन उभं राहूया. 4 घालण्याचा प्रयत्न करू, आपल्याला जसं जमेल तसं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे घ्या, डावा गुडघा समोरून फोल्ड करा, दोन्ही हात जोडून घ्या आणि एक हलकासा बॅकवर्ड. 4 वीरासन, 5 सावकाश दोन्ही हात खाली घ्या, डावा पाय मागे घ्या आणि चतुरंग दंडासन. बरोबर. 6 अष्टांगासन, गुडघे सावकाश जमिनीवर टेकवा, हनुवटी छातीचा भाग जमिनीवर. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट. 8 पर्वतासन, नजर आपली नेबल रिजनकडे. 9 आता उजवा पाय पुढे घ्या, पुन्हा दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर, एक हलकासा बॅकवर्ड बेंड. 9 वीरासन. बरोबर, छान, बरोबर करताय. 10 सावकाश दोन्ही हात खाली ठेवा, डावा पाय पुढे घ्या, हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून एक करूया. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 आता आपल्याला डावा पाय मागे घ्यायचा आहे आणि दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर, बॅकवर्ड बेंड. सावकाश. 4 वीरासन, 5 सावकाश दोन्ही हात खाली घ्या, उजवा पाय मागे घ्या, चतुरंग दंडासन. 6 सावकाश अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, नजर आपली आपल्या नेवल रिजनकडे. 9
आता डावा पाय पुढे घेऊया. पुन्हा दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 9 वीरासन. 10 हस्तपादासन. दोन्ही हात खाली. उजवा पाय पुढे. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. आता सूर्य नमस्कार 2 करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले. गायत्री मंत्राचा पठ ऐकते. ओम भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मागे. अश्वसंचलनासन. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकवा. नजर वरती इकडे. 4 अश्वसंचलनासन. 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे घेऊया. अश्वसंचलनासन. डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर. नजर इकडे. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. अजून एक शेवटचा करूया. ओम आदित्याय नमो नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे. अश्वसंचलनासन. गुडघा जमिनीवर बरोबर. 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 डावा पाय पुढे घेऊया. अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर एका कुशीला वळून पाठीवर पडून लिहा. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या. तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. एकदम रिलॅक्स होऊन जा. आपण जे चंद्र नमस्कार केले, सूर्य नमस्कार केले, त्यामुळे श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर मुखधोती. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडायला. श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मलला येऊ दे. आता दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही पाय आपल्याला एकत्रित 30 अंशापर्यंत वर उचलायचे. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील आणि आता ते 30 डिग्री वर उचला. थोडेसे खाली घेऊन. आणि आता सायकलिंग क्लॉकवाईज. 1 दोन्ही पायांनी एकत्रित. 2 90 डिग्री वर न घेता तिथल्या तिथेच. 3 टाचा जमिनीकडे येऊ दे बरोबर. 4 आणि 5 बरोबर. आता अँटी रिव्हर्स सायकलिंग खालून वर. 1 अगदी सावकाश. 2 बरोबर. 3 4 आणि लास्ट 5. 5 वेळा झालं की थांबायचं. पुन्हा पाय 30 डिग्री वर आणि सावकाश खाली घ्या. अगदी सावकाश. बघा पोटावरती जो प्रेशर येतो त्याच्याने आपले कोर मसल्स एकदम छान बिल्डअप होतात. रिलॅक्स. पायांमध्ये हातांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. करणार आहोत आपण आता उत्तान भद्रासन. आपल्या थाय मसल्सवर, गुडघ्यावरती जो प्रेशर आला होता, पोटावरती जो प्रेशर होता,
तो रिलीज करण्यासाठी. आता दोन्ही पाय जसं आपण बटरफ्लाय करतो ना त्याप्रमाणे घ्या. बटरफ्लाय जसं आपण करतो त्याप्रमाणे पावलं जुळवून घ्या. बरोबर. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. आता दोन्ही हात मागच्या मागे फोल्ड. उजव्या हाताने डाव्या हाताचं कोपर पकडा आणि डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर पकडा. खांदे जमिनीकडे एकदम रिलॅक्स ठेवा. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर. पाठकळा नकळत आपण वर उचलतो तर तो एकदम रिलॅक्स सोडा जमिनीच्या दिशेने. सीटचा भाग रिलॅक्स. गुडघे सैल सोडून घ्या जमिनीकडे. डोळे बंद, तोंड बंद. श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. छान. श्वास घेतोय, सोडतोय. बघा पूर्णपणे आपले जे पेल्विस रिजन आहे तिथे पूर्ण कसा स्ट्रेच आहे त्याकडे लक्ष. आता ज्या हातांची आपण घडी केलेली आहे आता ते हात आपल्या पोटावरती घेऊन या. छातीपाशी हात पोटावरती छातीपाशी घेऊन या. हाताची घडी. हा बरोबर. आता ज्यांना जास्त वेळ असे पाय ठेवणं शक्य नाहीये त्यांनी दोन्ही पाय सरळ करायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्येच थांबण्याचा प्रयत्न करा. बटरफ्लाय जे आपण केलंय त्याप्रमाणे. आता श्वास घेत हाताची घडी वर घ्या. श्वास घेत वर घ्या. स्ट्रेच आणि श्वास सोडत पुन्हा खाली. अगदी सावकाश आणि नियंत्रित हालचाल. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत हाताची घडी वर आणि श्वास सोडत सावकाश खाली. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. रिलॅक्स. आज आपण करणार आहोत मत्स्यासन. आपल्याला शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची आहे. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, मायग्रेन, वर्टिगोचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना कमरेची दुखणी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन वर्ज्य आहे. यथाशक्ती प्रयत्न करा ओव्हर ट्राय न करता. तर दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. ज्यांना शक्य आहे त्यांनी शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालण्याचा प्रयत्न करा. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी तुम्हाला जे शक्य आहे ते. तेही जमत नसेल तर दोन्ही पाय असेच सरळ ठेवा. जुळलेले आणि सरळ ठेवा. तुमची जशी क्षमता आहे त्याप्रमाणे करण्याची कृती. हा बरोबर. ही स्थिती पक्की झाली. पाठीचा कणा एकदम रिलॅक्स ठेवा. नकळत आपण तो वर उचलतो तर तसं न करता एकदम रिलॅक्स. आता दोन्ही हातांची बोटं आपल्या कानाच्या जवळ घ्या. कानाच्या जवळ हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला. कमरेचा भाग थोडासा वर उचला. मग पाठीचा भाग वर उचला. त्यानंतर आपलं डोकं वर उचला आणि आपला टाळूचा भाग जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा यथाशक्ती. दोन्ही हात आता आपल्या मांडीवर येतील आणि हाताची कोपरं जमिनीवर. खांदे थोडेसे मागून थोडेसे ओपन करा. स्ट्रेच करा म्हणजे ते मागून एकमेकांच्या जवळ येतील. शोल्डर आपण ताणले तर इथे पूर्णपणे छातीचे स्नायू, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस ताणली जात आहेत. गळ्यापासून पोटापर्यंत ताण जाणवतो. पाठीच्या मणक्यावर प्रेशर आहे. त्या सगळ्याचा अनुभव. देहधारणा, तोंड बंद, प्राणधारणा. छान. उलट चाल करताना पुन्हा आपले हात कानाच्या जवळ घ्या
आणि आता सावकाश डोकं वर उचला, पाठीचा मणका जमिनीवर येऊ दे, मग आपल्या कमरेचा भाग जमिनीवर, सावकाश दोन्ही हात खाली, दोन्ही पाय सरळ करा, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, आणि विश्रांती. संपूर्ण मत्स्यासनाचा जो काही परिणाम झालाय आपल्या संपूर्ण शरीरामध्ये त्याचा मनातल्या मनात मागोवा. गळ्यापासून पोटापर्यंत असलेला ताण, पाठीच्या मणक्यावर असलेला प्रेशर, त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणार आपण करणार आहोत पवन मुक्तासन. त्यासाठी म्हणजे ज्या भागावरती गळ्यापासून पोटापर्यंत मत्स्यासनामध्ये ताण होता, आता तिथे पवन मुक्तासनामध्ये आपल्याला तिथे प्रेशर जाणवणार आहे. ही आसनं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारी आहेत. म्हणजे कुठेही आपल्याला आपलं शरीर जास्त स्ट्रेच न करता आपल्याला बॅलन्स ठेवायचा आहे. तर दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. पुन्हा आपल्याला दोन्ही पाय टप्प्याटप्प्याने 90 डिग्री वर घ्यायचे. हा, तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे करा. दोन्ही पाय जोडलेले. आता दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर घ्या आणि होल्ड. 1 2 60 डिग्री वर आणि होल्ड. 1 2 आणि 90 डिग्री वर आणि होल्ड. 1 2. आता पाय फोल्ड करा, पावलं जमिनीकडे सोडून द्या, सई. आणि आता एका हाताने दुसऱ्या हाताचा कोपर पकडून आपल्या दोन्ही पायांना हातांचा विळखा द्या. बरं, आता समजा आपल्याला कोपर नाही पकडता आला तर मग काय करा, हातांची फक्त एकमेकांमध्ये घेऊन असा विळखा. तुम्हाला जसं जमेल तसं. बरोबर. पूर्णपणे रिलॅक्स, पोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष, खांदे एकदम रिलॅक्स. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी डोकं खालीच ठेवा. बाकीच्यांनी सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी किंवा आपलं नाक गुडघ्याला लावायचं. नाक किंवा कपाळ. पुन्हा इथे श्वास चालू आणि थांबा. 1 2 3 4 5. डोकं जमिनीवर, उलटसार, हाताची पकड सोडा. दोन्ही पाय पुन्हा 90 डिग्री वर घ्या. हा, आणि सावकाश खाली टप्प्याटप्प्याने. 60 अंश खाली, 30 अंश खाली आणि सावकाश जमिनीवर. बरोबर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. करूया आपण शलभासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीशी, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीशी. पुन्हा खांदे रिलॅक्स. यथाशक्ती आपल्याला दोन्ही पाय जमिनीपासून वर उचलायचे, गुडघ्यातनं सरळ. सुरुवात करूया. हनुवटी जमिनीवर, फक्त दोन्ही पाय जमिनीपासून वर उचलायचे. हनुवटी जमिनीवर. बरोबर. थांबा. 5 4 3 2 1. सावकाश पाय खाली, हातांचा आधार काढून घ्या. विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती.
सावकाश एका कुशीला वळूया आणि पाठीवर तुम्ही विश्रांती घेऊया. एका कुशीला वळू. सावकाश वैताग. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मध्ये सैल सोडून विश्रांती. सावकाश करणार आहोत आपण आता गोमुखासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या वर. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या वर. आता एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल आपल्याला बैठक स्थितीमध्ये यायचंय ना सर. पाऊल. दोन्ही पाय जुळलेले. आणि आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ घ्या. आणि मग डावा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. आता दोन्ही हात आपल्या पायाच्या तळव्यांवर ठेवायचे. थोडस पुढे झुकायचं. गुडघे आपल्या आपल्या ऍडजस्ट करून घ्या. आणि मग पुन्हा सीटचा भाग आपल्या पायावर. आता डावा गुडघा उजवा गुडघा वर आहे त्यामुळे डावा हात प्रथम उजव्या गुडघ्यावर आणि मग उजवा. हा बरोबर. पुन्हा नजर समोर घ्या. पाठकणा सरळ. डोळे मिटून घेऊया. आणि या स्थितीचा मनातल्या मनात निरीक्षण, बंद डोळ्यांनी निरीक्षण करूया. एक हलकासा स्मित असते चेहऱ्यावरती. सावकाश डोळे उघडायचे. आता उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो मागे फोल्ड करूया. खाली असलेला डावा हात मागे नेऊया. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गोठवण्याचा प्रयत्न करा किंवा नॅपकिनचा आधार घ्यायचा आहे. ते तसं बघा. नॅपकिनचा असं रोल करायचा. एक टोक एका हातात, दुसरं टोक दुसऱ्या हातात. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. बरोबर. आता जो आपला हात फोल्ड आहे वरती त्या दंडाचा स्पर्श त्या कानाला होतो. उजवा हात आहे त्यामुळे उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला. हातांची बोटं गुंफली. डोळे मिटून घ्यायचे आणि पुन्हा एकदा ते हात ताणली गेलेली उजवी बाजू त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. छान. हात सरळ. आता डावा हात आपला प्रथम खाली येईल. उलट चाल करताना डावा हात खाली येऊ दे. मग वर असलेला उजवा. डावा पाय प्रथम सरळ करा. खाली असलेला मग वर असलेला उजवा. हीच कृती विरुद्ध बाजू. आता डावा पाय फोल्ड करूया. त्याचा पाऊल उजव्या सीटच्या जवळ. खाली असलेला उजवा पाय फोल्ड करून त्याचा पाऊल डाव्या सीटच्या जवळ. पुन्हा गुडघे आपले आपण ऍडजस्ट करून घ्यायचे व्यवस्थित. डावा हात प्रथम गुडघ्यावर. उजवा हात प्रथम डाव्या गुडघ्यावर येईल आणि मग डावा हात. आता डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. तो मागे फोल्ड करूया. मागे असलेला उजवा हात पुढे असलेला उजवा हात मागे नेऊन दोन्ही हातांची बोटं गुंफून घ्या किंवा नॅपकिनचा आधार घ्या. बरोबर. नजर समोर. मान सरळ. आणि आता डोळे मिटून घ्या. डाव्या बाजूला आलेला ताण त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. कट चाल करताना प्रथम उजवा हात गुडघ्यावर येईल. खाली असलेला मग वर असलेला डावा हात. खाली असलेला उजवा पाय सरळ करूया.
आणि मग डावा आणि विश्रांती. मानमध्ये सैल सोडायची, रिलॅक्स. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा सांद्रांगी. करणार आहोत ब्रह्ममुद्रा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. नजर समोर. डोळे अलगद मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. हातांची ज्ञान मुद्रा. डोळे सावकाश उघडायचे आणि आता सावकाश आपली मान उजव्या दिशेला घेऊन जायची. उजव्या बाजूने मागची भिंत बघूया आणि इथे थांबायचंय. दोन पाच, 4, 3, 2, 1. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत तापमान आपली डावीकडे. डाव्या बाजूने मागची भिंत बघूया. श्वास घेतोय, सोडतोय. उलटता. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपला चेहरा सिलिंगला समान ठेवून. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. गळ्यावरती आलेला ताण समोरच्या बाजूने त्याकडे लक्ष. उलट चाल करताना डोळे उघडायचे. श्वास सोडून द्यायचा आणि श्वास सोडत सावकाश मान मध्ये. तर ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, मायग्रेनचा त्रास आहे, त्यांनी मनोगती पुढे घेणं टाळायचं. बाकीच्यांनी एक श्वास सोडून घ्यायचा आणि श्वास सोडत मनोगती गळ्याकडे. फक्त हालचाल आपल्या मानेत. चिन लॉक पोझिशन. श्वास चालू. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान सरळ मध्यभागी. छान. डोळ्यात पेटून घेऊया. लक्ष श्वासाकडे. बंद डोळ्यांनी संपूर्ण ब्रह्ममुद्रेचा मनातल्या मनात मागोवा. वेगवेगळ्या प्रकारे आपण मानेमध्ये तिथल्या सांध्यांमध्ये जी हालचाल केली, त्या सगळ्याच मनातल्या मनात मागोवा. एकाच नाही कसे चेहऱ्यावर आपलं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. ही भावना आपल्या मनामध्ये कायम असू. करणार आहोत दीर्घ श्वसनाची 3 आवर्तन. हातांची ज्ञान मुद्रा आहेच, डोळे अलगद घातलेले आहेत. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती सावकाश श्वास भरून घेऊ. गतीने संपूर्ण श्वास सोडूया. एकदा यथाशक्ती सावकाश खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. गतीने श्वास सोडून घ्या. खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोड द्या. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आहे, उजव्या हाताची अंगुली मुद्रा प्राणायाम मुद्रा.
उजवी नाकडी सहज बंद, डावीने खोलवर दीर्घ पुरव, डावी बंद, उजवीने संथ रेचल, उजवीने पूरव, उजवी बंद, डावीने संथ रेचल, डावीने पूरव. सेकंड राउंड. डावी बंद, उजवीने रेचल, उजवीने पूरव, उजवी बंद, डावीने संथ रेचल, डावीने पूरव, डावी बंद, उजवीने रेचल, उजवीने पूरव, उजवी बंद, डावीने रेचल आणि डावीने पूरव, डावी बंद, उजवीने रेचल, उजवीने पूरव, उजवी बंद आणि डावीने संथ रेचल. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत डोळे अलगद मिटलेले आहेत. आपण सलग मिटलेल्या डोळ्यांनी प्राणायाम करण्याचा प्रयत्न करतोय यथाशक्ती. आंतरिक सजगता, जोड आपल्या श्वासाची, श्वसन मार्गातला बदल, मोकळा झालेला श्वास, या सगळ्याचा मनातल्या मनात अनुभव. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांचा एकमेकांना झालेला स्पर्श, तिथे किंचितसा दाब आणल्या. दोन्हीही हातांची बाकीची तीनही बोट अर्धवट मिटलेली असतील. ज्या भागामध्ये आपण प्रेशर आणलेला आहे, दाब आणलेला आहे, तिथे सुरू असलेला रक्तप्रवाह, त्या रक्तप्रवाहाचे व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवत आहेत का, हे तपासूया. काही सटल व्हायब्रेशन्स, मला स्पंदन जाणवते. तिथे ज्या नाड्या आहेत त्या नाड्यातून सुरू असणारा रक्तप्रवाह, त्याची व्हायब्रेशन, प्राणस्पंदनांची अनुभूती. चेहरा शांत आहे, डोळे अलगद मिटलेले आहेत. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. मी सुखी आहे, समाधानी आहे आणि आनंदी आहे. या प्राणस्पंदनांच्या अनुभूतीतूनच आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायामाची आवर्तन. चिदानंदकारी आहे तो श्वास सोडू, यथाशक्ती खोलवर दीर्घ पुरव. रेचक करताना भ्रमरदंशन. खोलवर दीर्घ पुरव. रेचक करताना भ्रमरदंशन. खोलवर दीर्घ पुरव. रेचक करताना भ्रमरदंशन. शांत आणि डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडणी आणि पाठीवर पडून विश्रांती. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवून अगदी सावकाश पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळा. पाठीवर पडून विश्रांती. श्वासनासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल, 1 ते 1.5 फुटाचं.
दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर एकदम सैलसर सोडून द्यायचंय जमिनीच्या दिशेने. रिलॅक्स. नाकाने श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास बाहेर सोडून द्या. आपली सगळी नकारात्मकता आपण बाहेर सोडून देत आहोत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. आणि आज आपण जी काही साधना केली त्या साधनेमुळे नकळत एखादा शरीराचा स्नायू अवयव अवघडला असेल तर तो या शवासनाच्या माध्यमातून आपण शिथिल करणार आहोत, रिलॅक्स करणार आहोत. क्रमाक्रमाने आपण आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव शिथिल करत जाऊया. आणि सुरुवात आपण आपल्या दोन्ही पावलांपासून करू. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून घ्यायचा आहे. पुढची 5 मिनिटं आपल्याला कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं. मी माझ्या दोन्ही पावलांची 5ही बोटं तळपाय, टाच, पोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग मनाने शिथिल करत आहे. माझ्या जांघेचा भाग, माझ्या सीटचा भाग, त्या कमरेचा भाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू सांधे मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या शरीराच्या या खालच्या भागामध्ये अजून शिथिल करण्यासाठी मी जोड आहे. श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरूया. जाणीव आपली कमरेपासून पायापर्यंत. आणि हा श्वास सोडताना आपण माझी जाणीव हे माझ्या शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन येत आहे. माझे दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत आहे. पाठकड्यांमधले 33 मणके जे आता जमिनीवर अलगदपणे विसावले आहेत तेही रिलॅक्स होत आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, माझं छोटस हृदय शिथिल होत चाललंय, रिलॅक्स होत चाललंय. माझ्या शरीराच्या या मधल्या भागामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी मी देणार आहे त्याला उकाराची जोड. यथाशक्ती मी खोलवर श्वास भरून घेत आहे. माझी जाणीव माझ्या शरीराच्या या मधल्या भागाकडे आहे आणि श्वास सोडताना उकार. ऊ. माझी जाणीव आता कंठापासून मस्तिष्कापर्यंत आहे. गळ्यातील आजूबाजूचे संपूर्ण स्नायू शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसरची संपूर्ण जबड्याचा भाग रिलॅक्स होत चाललाय. माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, नाकाच्या शेंड्या, दोन्ही नाकपुड्या शिथिल होत आहे. अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली गुगळ, पापण्या, भुवया, भूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल होत चालले. माझा हा संपूर्ण वरचा भाग शिथिल होण्यासाठी मी देणार आहे मकराची जोड. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत मकर. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत स्थिरता, शिथिलता, प्रसन्नता. जोड श्वासाची. श्वास घेत आहे, श्वास सोडत आहे.
श्वास घेताना तो हलका हलका वर येतो. श्वास सोडताना जमिनीच्या दिशेने जात आहे. थंड हवेचा स्पर्श श्वास घेताना होत आहे आपल्या दोन्ही नाकपुड्यांना. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होते आहे श्वास सोडताना. प्रत्येक श्वासासोबत मी प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे. प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त आणि व्याधीमुक्त होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मी स्वतःला मनापासून धन्यवाद देत आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित व्याधीविरहित आणि चैतन्य पूर्ण राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने करीत आहे. म्हणून आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि त्यांच्या समोर पुन्हा एकदा स्वतःला एक संकल्प देऊया. मला शारीरिक मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावर सुख शांती आणि आनंद लाभत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम आहे आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नेमाने करीत आहे. या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान अगदी सावकाश डावीकडे उजवीकडे फिरवून घेऊन सावकाश डाव्या कुशीला उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये. डोळे अलगद म्हटलेले आहेतच. दोन्ही हात घेतल्यावरती दोन्ही हात जोडून घेऊया आणि शांती पाठ एकत्रित. ओ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओ शांती शांती शांती. सोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत झुकली जोडलेले हात आणि कपाळ जवळ. आपली संपूर्ण साधना करते. श्वास घेत सावकाश कमरेत नेसतो. श्वास सोडत दोन्ही हात खाली. नेत्र स्पर्श अलगद डोळे उघडून एक दृष्टी घेऊन हरिओम. आपल्यावर संपन्न होत आहे. तुम्हाला काही अडचण असेल ते विचारू शकता. भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता. शुभ दिवस. हॅपी वीकेंड. मीटिंग एंड कर.